ज्यावेळेस बॉडी ए आणि बॉडी बी एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणतो त्यावेळेस बॉडी ए जी गरम आहे, जिच्यामध्ये उष्णता जास्त आहे, त्याची उष्णता कशाला मिळेल? बॉडी बी ला मिळेल. म्हणजे या ठिकाणी काय होईल की हीट ट्रान्सफर होईल बॉडी ए कडून बी कडे. समजतंय? या ठिकाणी काय होईल? हीट ट्रान्सफर कुठे होईल? बॉडी ए कडून बी कडे. म्हणजे जर ए कडून ए ची जर हीट बी ला गेली तर ए चं टेम्परेचर काय होईल? कमी होईल, बरोबर का? आणि बी चं टेम्परेचर काय होईल? वाढेल. इमेजिन होतंय? या ठिकाणी तुम्हाला दोन थर्मोकपल दिसत आहेत वरती, जो की बॉडी ए च्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. त्या ठिकाणचं टेम्परेचर तुम्हाला एरोनी दाखवतो मी, तो किती ते जास्त असणार आहे. समजतं? या ठिकाणी एरो पहा, मर्क्युरी ही जास्त वरती गेलेली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो? बॉडी एचं टेम्परेचर हे जास्त आहे. तर या ठिकाणी बॉडी बी च्या कॉन्टॅक्ट मध्ये असणारा जो काही थर्मोकपल आहे त्यातला मर्क्युरी काय आहे? थोडासा खाली आहे, त्याची लेवल खाली आहे. तर आपण त्या ठिकाणी काय म्हणू शकतो? बॉडी बीचं टेम्परेचर हे कमी आहे. पण ज्यावेळेस त्या दोघांचा एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर काय होतं की बॉडी ए कडून हीट कुठे जायला सुरुवात होईल? बी कडे. तर तुम्हाला असं दिसेल की बॉडी ए च्या कॉन्टॅक्ट मधला जे काही थर्मोमीटर आहे त्या थर्मोमीटर मधला काय होईल? थर्मोमीटर इंडिकेट काय करेल की बॉडी एचं टेम्परेचर हळूहळू काय होईल? कमी कमी होत जाईल. का कमी होईल? कारण बॉडी ए ची हीट कोणाला भेटते? आता बॉडी बी ला भेटते. त्यामुळे बॉडी एचं जे टेम्परेचर आहे ते काय होईल? कमी कमी होत जाईल. आणि तुम्हाला असंही त्या ठिकाणी दिसेल की बॉडी बीचं टेम्परेचर काय होईल? वाढत वाढत जाईल. का? कारण की बॉडी बी जी आहे ती काय करणार आहे? बॉडी ए कडून काय घेणार आहे? हीट घेणार आहे. म्हणजे या ठिकाणी हीट एनर्जीचा फ्लो कसा होणार आहे? बॉडी ए कडून बॉडी बी कडे. समजतंय? मग फायनली जर तुम्ही असं पाहिलं की शेवटी काय होईल? सगळ्यात शेवटी कोणी सांगू शकतं का? तुम्हाला अनम्यूट करा आणि अनम्यूट करून मला सांगा की एक्झॅक्टली त्या ठिकाणी काय होईल सगळ्यात शेवटी. सगळ्यात शेवटी म्हणजे बॉडी एचं हीट ही बी कडे जात राहील, पण ते एक ठराविक कालावधीसाठीच जात राहील ना. समजलं? ती कंटिन्युअस थोडी जात राहील, ती कुठपर्यंत जाईल? तुमच्या मनामध्ये प्रश्न एक निर्माण होईल की बॉडी एचं हीट बी कडे जातीये आणि बीचं तापमान वाढतंय, एचं कमी होतंय. तर हे हीट ट्रान्सफर ही कधीपर्यंत चालू राहील? कुठपर्यंत चालू राहील? कोणी सांगू शकता? हा, सांगू शकतो कोणी? ओके, ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला. तर काय होईल? या ठिकाणी बॉडी ए कडून हीट बी कडे जाते आणि एचं तापमान कमी कमी होत जातं. नंतर बॉडी बी कडे हीट तर बॉडी बी ला भेटते, हीट मिळाल्यानंतर बॉडी बीचं तापमान हे वाढत वाढत जाईल आणि एक पर्टिक्युलर असं एक स्टेज येईल ज्या स्टेजला काय होईल? बॉडी ए आणि बॉडी बी ह्या दोघांचं तापमान काय होईल? सारखंच होईल. समजतंय? या ठिकाणी तुम्हाला तिसरी फिगर दिसतेय. या ठिकाणी पहा, तिसरी फिगर तुम्हाला दिसतेय. तर त्या तिसऱ्या फिगर मध्ये पहा, या ठिकाणी फिगर नंबर 3. तर त्या ठिकाणी काय होतं? ए बॉडी आणि बी बॉडी ह्या दोघांचं तापमान काय झालं? टेम्परेचर काय झालं? सारखंच झालं. आता जर दोघांचं टेम्परेचर सारखंच असेल तर त्या ठिकाणी हीट ट्रान्सफर होईल का? ऑब्विसली नाही होणार. आणि दोघांचं टेम्परेचर त्या मर्क्युरीमध्ये दोघांचं टेम्परेचर काय दिसेल? सेमच दिसेल. समजतंय? त्या ठिकाणी एकच मर्क्युरी यूज केलेली आहे, त्यामुळे ही जी मर्क्युरी आहे
ती मर्क्युरी काय दाखवेल, म्हणजे जी बॉडी एच्या कॉन्टॅक्ट मधली मर्क्युरी असेल, जी बॉडी बीच्या कॉन्टॅक्ट मधली मर्क्युरी असेल, त्या दोघांचं मध्ये तापमान काय दाखवेल, ते सारखंच दाखवेल. समजतंय? म्हणजे या ठिकाणी बॉडी ए कडून बी कडे हीट ट्रान्सफर कुठपर्यंत होणार आहे, जोपर्यंत त्या दोन्ही बॉडीचं टेम्परेचर सारखं होत नाही तोपर्यंत. एकदा का बॉडी ए आणि बॉडी बी चं तापमान किंवा टेम्परेचर हे सारखं झालं, त्यानंतर हीट ट्रान्सफर होणार नाही बॉडी ए आणि बॉडी बी मध्ये. समजलं? याचाच अर्थ आपण काय म्हणू शकतो की त्या बोथ बॉडीज आर इन थर्मल इक्विलिब्रियम. समजतंय? या ठिकाणी पहा सांगितलंय टू बॉडीज इन थर्मल इक्विलिब्रियम. ज्यावेळेस दोन बॉडी ह्या थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत असं आपण म्हणतो, आर सेड. टू बॉडीज इन थर्मल इक्विलिब्रियम आर सेड, म्हणजे दोन बॉडी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत हे आपण कधी म्हणतो, आर सेड टू बी ऍट सेम टेम्परेचर. ज्यावेळेस त्या दोन बॉडी काय असतील, सारख्याच टेम्परेचरला असतील, त्यावेळेस आपण काय म्हणतो, त्या दोन्ही बॉडी काय आहेत, थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत. समजलं? तर परत एकदा सांगतो, व्यवस्थित ऐका की बॉडी ए सुरुवातीला ती गरम होती, ती एक हॉटर बॉडी होती. समजतंय? सपोज कन्सिडर करा तिचं टेम्परेचर, एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, तिचं टेम्परेचर सपोज 100 डिग्री सेल्सिअस आहे. बॉडी बी ही थंड बॉडी आहे, ती कोल्ड बॉडी आहे. सपोज त्याचं टेम्परेचर आहे 10 डिग्री सेल्सिअस. समजतंय? बॉडी ए चं टेम्परेचर होतं 100 डिग्री सेल्सिअस, बॉडी बी चं टेम्परेचर होतं 10 डिग्री सेल्सिअस. आणि ज्यावेळेस बॉडी ए आणि बॉडी बी आपण कॉन्टॅक्ट मध्ये आणतो, तर सुरुवातीला बॉडी ए चं टेम्परेचर 100 आहे, बॉडी बी चं 10 आहे. तर काय होतं या ठिकाणी एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर, ही बॉडी ए जी गरम आहे ते त्यातली उष्णता, त्यातली हीट कोणाला, बॉडी ए काय करेल, स्वतःच्या आतमध्ये ती शोषून घेईल, बॉडी बी मध्ये जाईल. समजतंय? बॉडी ए ची हीट कुठे जाणार आहे, बॉडी बी मध्ये जाणार आहे. आणि बॉडी बी जी आहे त्याचं टेम्परेचर काय होईल, वाढत जाईल. मग त्याचं टेम्परेचर बॉडी बीचं किती होतं, 10 होतं, तर 10 पासून ते वाढायला सुरुवात होईल. समजतंय? आणि बॉडी ए चं टेम्परेचर काय होईल, कमी व्हायला सुरुवात होईल. म्हणजे बॉडी ए चं टेम्परेचर किती होतं, 100 होतं, ते काय होईल, कमी होत जाईल. म्हणजे ते 90 होईल, नंतर 70 होईल, नंतर 60 होईल. तसंच बॉडी बी ला उष्णता मिळाल्यामुळे बॉडी ए ची काय होईल, बॉडी बी चं टेम्परेचर हे वाढत जाईल. सपोज त्याचं टेम्परेचर 10 होतं, तर ते 10 नंतर 20, नंतर 30, नंतर 40, नंतर 50 असं वाढत जाईल. आणि सगळ्यात शेवटी काय होईल की बॉडी ए आणि बॉडी बी दोघांचं टेम्परेचर काय होईल, सारखंच होईल. आणि दोघांचं टेम्परेचर सारखं झाल्यानंतर बॉडी ए आणि बी मध्ये दोघांमध्ये हीट ट्रान्सफर होणार नाही, कारण की दोघांचं टेम्परेचर सारखंच आहे, दोघांचं तापमान सारखंच आहे. मग त्या ठिकाणी हीट ट्रान्सफर काय होईल, बंद होईल. समजलं तुम्हाला फिगर नंबर 3 मध्ये? समजतंय? सपोज दोघांचं टेम्परेचर सारखंच झालं आणि ते किती, सपोज 60 आहे. समजतंय? म्हणजे बॉडी ए ची हीट बी ला मिळाली आणि बॉडी ए चं टेम्परेचर 100 हून कमी कमी होत 60 पर्यंत आलं. आणि बॉडी बी ला हीट मिळाल्यामुळे त्या बॉडी बी चं टेम्परेचर हे वाढत गेलं, 10, 20, 30, आणि ते कुठपर्यंत वाढलं, 60 पर्यंत. बॉडी बी चं टेम्परेचर 60 पर्यंत वाढलं आणि बॉडी ए चं टेम्परेचर 60 पर्यंत कमी झालं. आता या ठिकाणी काय होणार आहे, दोघांचं टेम्परेचर काय झालं, बॉडी ए चं आणि बी चं सारखंच झालं. दोघांचं टेम्परेचर 60 डिग्री सेल्सिअस आहे, तर दोघांचं टेम्परेचर सेम झालं. तर त्यावेळेस त्या ए आणि बी मध्ये हीट ट्रान्सफर होत नाही. तर ही जी कंडिशन आहे त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, बॉडी ए आणि बॉडी बी ही काय आहे, थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे. समजतंय? थर्मल इक्विलिब्रियम मध्ये दोन बॉडी आहेत हे आपण कधी म्हणतो, ज्यावेळेस त्या दोन्ही बॉडीचं टेम्परेचर काय होईल, सारखं असेल किंवा सारखं होईल, त्यावेळेस त्या दोन्ही बॉडी काय आहेत, थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत, आपण असं म्हणतो. आता हे तर तुम्हाला समजलं थर्मल इक्विलिब्रियम काय आहे. आता आपण थोडंसं लॉ कडे येऊया, झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. तर झेरॉथ लॉ काय सांगतो, इफ टू बॉडीज आर सेपरेटली इन थर्मल इक्विलिब्रियम विथ द थर्ड बॉडी.
समजतंय? जर दोन बॉडी होत्या की ज्या सेपरेटली थर्मल इक्विलिब्रियम मध्ये होत्या थर्ड बॉडीच्या, देन दे मस्ट इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इच अदर. किती सोपं आहे हा लॉ, समजतंय का? हा लॉ इथे काय सांगितलंय, दोन बॉडी आहेत. काय सांगितलं त्यांनी, टू बॉडीज आर सेपरेटली इन थर्मल इक्विलिब्रियम. समजतंय? आता या ठिकाणी जर एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर या ठिकाणी पहा, तुम्हाला इथे तीन बॉडी दिलेल्या आहेत, ए बी सी. दिसतंय किती बॉडी आहेत, तीन बॉडी ए बी सी. आता सपोज ह्या तीन बॉडी आपण घेतल्या, त्या काय आहेत, एकमेकांपासून सेपरेटेड आहे सुरुवातीला, समजलं? आणि त्या तिन्ही बॉडी ए बी सी ह्या डिफरंट टेम्परेचरला आहेत. समजतं? या ठिकाणी पहा, लेट कन्सिडर ए बी अँड सी आर थ्री बॉडीज. या ठिकाणी तीन बॉडीज आपण कन्सिडर केल्या, ए बी आणि सी, ऍट डिफरंट टेम्परेचर. ज्यांचं टेम्परेचर काय आहे, वेगवेगळं असेल. एचं टेम्परेचर वेगळं आहे, बीचं वेगळं आहे, सीचं वेगळं आहे. त्यानंतर पहा पुढे काय म्हणलं, इफ ए अँड सी आर बॉट इन कॉन्टॅक्ट, ए अँड बी आर ब्रॉट इनटू कॉन्टॅक्ट. ब्रॉट म्हणजे आणणे, समजलं? म्हणजे ए आणि बी काय केलं आपण, एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणल्या. सॉरी, ए आणि सी बॉडी. समजतं? या ठिकाणची जी काही ए बॉडी आहे आणि सी बॉडी आहे, ह्या दोघांच्या आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणल्या. समजतंय? त्याची फिगर वाटत असते, या ठिकाणी मी ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. सपोज या ठिकाणी एक सी बॉडी आहे, या ठिकाणी एक ए बॉडी आहे, समजतंय? सपोज या ठिकाणी बॉडी सी, या ठिकाणी बॉडी ए. समजलं? मग या ठिकाणी तुम्हाला पहा, जी पहिली फिगर होती ज्याला मी रेक्टँग्युलर बॉक्स केलेला आहे, त्या फिगर मध्ये काय दिसतंय, त्या फिगर मध्ये पहा बॉडी ए आणि बॉडी सी हे काय होत्या, सुरुवातीला सेपरेट होत्या. बॉडी, तिन्ही बॉडी ए बी सी ह्या वेगवेगळ्या टेम्परेचरच्या आहेत आणि त्या एकमेकांपासून दूर आहेत. समजलं? मग या ठिकाणी काय केलं मी, बॉडी ए आणि बॉडी सी हे काय केलं मी, एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणल्या. ब्रॉट म्हणजे आणणे, लक्षात ठेवा. बॉडी ए अँड बॉडी सी ब्रॉट इन टू कॉन्टॅक्ट, म्हणजे बॉडी ए आणि सी हे काय केलं, एकमेकांच्या मी कॉन्टॅक्ट मध्ये आणल्या. तर त्या ठिकाणी काय होईल पहा, एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट, जी हीट एनर्जी आहे, कारण की बॉडी जर वेगवेगळ्या टेम्परेचरला असतील तर त्या बॉडीमध्ये काय असेल, एक हीट एनर्जी असेल. ती हीट एनर्जी काय होईल, हीट एनर्जी ट्रान्सफर होईल फ्रॉम अ बॉडी ॲट हायर टेम्परेचर टू बॉडी ॲट लोअर टेम्परेचर. समजतंय? म्हणजे जी बॉडी हायर टेम्परेचरला आहे ए आणि सी मधली, त्या दोघांपैकीतली जी काही गरम बॉडी आहे, एक हॉट बॉडी आहे जी जास्त टेम्परेचरला असेल, त्या बॉडीकडून हीट कुठं जाईल, बॉडी विच इज ॲट लोअर टेम्परेचर. समजलं? जी बॉडी थंड आहे त्या बॉडीकडे काय होईल, हीट एनर्जी ट्रान्सफर होईल. समजतंय? हेच सांगितलंय, हीट विल बी ट्रान्सफर फ्रॉम अ बॉडी ॲट हायर टेम्परेचर टू बॉडी ॲट लोअर टेम्परेचर. समजलं हे? त्यानंतर आफ्टर सम टाइम, काही वेळानंतर काय होईल, बोथ बॉडी आफ्टर सम टाइम दे विल बी इन थर्मल इक्विलिब्रियम. काही वेळानंतर काय होईल, ती ए बॉडी आणि सी बॉडी ही काय येईल, एकमेकांच्या थर्मल इक्विलिब्रियम मध्ये येईल. याचा अर्थ काय झाला की त्या ए आणि सी बॉडीचं तापमान काय होईल, दोघींचं सेम होईल. म्हणजे ए बॉडी आणि सी बॉडीचं टेम्परेचर सेम झालं. नाऊ म्हणजे ह्या दोन बॉडी काय झाल्या, ए आणि सी,
आर इन थर्मल इक्विलिब्रियम, म्हणजे या ठिकाणी ए आणि सी हे एकमेकांच्या थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आल्या. समजलं. आता ह्या ज्या दोन बॉडी आहेत नाऊ बी अँड सी, आता कन्सिडर करा एक बी बॉडी होती. या ठिकाणी पहा पहिली फिगर परत एकदा, की त्या ठिकाणी एक बी बॉडी होती. आता या ठिकाणी मी काय करणार आहे की त्या बी बॉडीला बी अँड सी बॉडी, म्हणजे ही बी बॉडी आणि कोणती सी बॉडी ही काय आता मी एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणणार आहे. समजतंय. सुरुवातीला मी कोणती बॉडी आणली, ए आणि सी चा कॉन्टॅक्ट केला. त्यामुळे या ठिकाणी पहा फिगर तुम्हाला दिसतीये, नवीन फिगर तुम्हाला पहा या ठिकाणी. समजतंय. नवीन फिगर पहा इथे रेक्टँग्युलर बॉक्सनी. त्या ठिकाणी सुरुवातीला मी काय केलं, ए आणि सी हे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणल्या, ए आणि सी, आणि दोन्ही थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आला. आता मी काय करतोय, बी आणि बी बॉडी ही सी च्या कॉन्टॅक्ट मध्ये आणतोय. समजतंय. या ठिकाणी पहा मी बी आणि सी बॉडी आता मी काय केलं, कॉन्टॅक्ट मध्ये आणल्या. समजतंय. आता मी काय केलं, बी आणि सी बॉडी ही कॉन्टॅक्ट मध्ये आणली. म्हणजे मी काय म्हणू शकतो, नाऊ इफ बी अँड सी आर ब्रॉट इन गुड कॉन्टॅक्ट, म्हणजे बी आणि सी बॉडी हे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणल्या आफ्टर सम टाइम. आता बी आणि सी जर एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणल्या तर त्या ठिकाणी सुद्धा बीचा आणि सीचा टेम्परेचर सपोज वेगळा असेल तर काय होईल, त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी हीट ट्रान्सफर होईल. दोघांचं टेम्परेचर वेगवेगळं असल्यामुळे, आणि एक गरम असेल आणि एक थंड असेल, त्यामुळे हीट कशी ट्रान्सफर होईल, गरम बॉडीकडून थंड बॉडीकडे हीट ट्रान्सफर होईल. आणि काही वेळानंतर, समजलं, आफ्टर सम टाइम काय घडेल, दे विल बी इन थर्मल इक्विलिब्रियम. परत बी बॉडी आणि सी बॉडीचं तापमान काय होईल, सेम होईल. समजतंय. दोन्ही थर्मल इक्विलिब्रियम मध्ये येतील. मग त्यामध्ये आपण काय म्हणू शकतो सांगा बरं. आता ए आणि सी हे थर्मल इक्विलिब्रियम मध्ये, म्हणजे एचं आणि सीचं तापमान सेम आहे. आता बी आणि सी पण थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे, याचा अर्थ काय, सीचं टेम्परेचर आणि बीचं टेम्परेचर सेम आहे. समजतंय. याचं एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला सांगतोय. सपोज एचं टेम्परेचर किती आहे आता 20 आहे, बी सीचं टेम्परेचर किती आहे, सपोज ए आणि सी बॉडी ही थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे. ए आणि सी बॉडी थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय, दोघांचं टेम्परेचर सारखं आहे, म्हणजे एचं आणि सीचं टेम्परेचर सारखं आहे. त्यानंतर मी काय केलं, बी बॉडी सीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणली आणि बी आणि सी ह्या दोन्ही पण थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आल्या. तर याचा अर्थ काय होईल, बीचं आणि सीचं टेम्परेचर पण सारखं होईल. तर बी सीचं जर 20 टेम्परेचर राहत असेल तर बीचं सुद्धा किती राहील, 20 राहील. समजतंय. मग मला सांगा, ह्या तिन्ही बॉडी काय झाल्या, त्यांचं तिन्ही बॉडीचं टेम्परेचर काय आहे, सारखंच असेल, 20 20 20. याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो, देन बॉडी ए बी सी ऑल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम, म्हणजे बॉडी ए बी सी ह्या तिन्ही बॉडी काय असतील, एकमेकांच्या थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतील. याला आपण असं म्हणू शकतो, नाही का. समजलं. इमॅजिन होतंय, कळलं तुम्हाला. म्हणजे सुरुवातीला आपण बॉडी ए सीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणली, दोघं थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आले, याचा अर्थ एचं आणि सीचं तापमान सारखं झालं. त्यानंतर बॉडी बी सीच्या थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आणली, आपण सीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणली. त्यानंतर त्या ठिकाणी हीट ट्रान्सफर होईल आणि बॉडी बीचं सीचं टेम्परेचर सारखं होईल. द बॉडी एचं सीचं टेम्परेचर सारखं आहे, सीचं आणि बीचं सारखं आहे, याचा अर्थ काय होईल, तिन्ही बॉडीचं टेम्परेचर सारखं आहे. याचा अर्थ तिन्ही बॉडीचं टेम्परेचर सारखं आहे, याचा अर्थ काय झाला की तिन्ही बॉडी काय एकमेकांच्या थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत. समजलं. समजलं का मित्रांनो. तर या ठिकाणी जो आपला लॉ झेरॉथ लॉ आहे, हा झेरॉथ लॉ आहे. समजलं. म्हणजे या ठिकाणी काय म्हणलंय मी, बॉडी ए आणि बी, समजतंय. झेरॉथ लॉ काय स्टेट करतो, टू बॉडीज. झेरॉथ लॉचं स्टेटमेंट काय आहे पहा, या ठिकाणी मी तुम्हाला स्टेटमेंट सांगतो.
झेरॉथ लॉचं स्टेटमेंट. काय स्टेटमेंट झेरॉथ लॉ काय सांगतो? इफ टू बॉडीज आर सेपरेटली इन थर्मल इक्विलिब्रियम विथ थर्ड बॉडी, म्हणजे या ठिकाणी ए आणि बी ह्या दोन काय होत्या सुरुवातीला? सेपरेट बॉडी होत्या, समजलं. आणि ए आणि बी ह्या सेपरेटली थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आणल्या आपण, कोणाच्या? थर्ड बॉडीच्या. म्हणजे इथे थर्ड बॉडी कोणती आहे? सी. समजतंय? म्हणजे ज्या सुरुवातीच्या टू बॉडी आपण घेतल्या ए आणि बी, ह्या आपण काय आणल्या? सेपरेटली इक्विलिब्रियम मध्ये आणल्या, थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आणल्या, कोणाच्या? सी बॉडीच्या. समजलं? म्हणजे आपण काय केलं? सुरुवातीला ए बॉडी सीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणली, त्यानंतर आपण काय केलं? बी बॉडी काय केलं? सीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणली. म्हणजे ए आणि बी ह्या सुरुवातीच्या टू बॉडीज होत्या, त्या टू बॉडीज काय केलं आपण? थर्ड बॉडीच्या सेपरेटली आपण कॉन्टॅक्ट मध्ये आणल्या. सेपरेटली म्हणजे ए आणि बी मध्ये कुठेही कॉन्टॅक्ट नाही, त्यामुळे तिथं वर्ड यूज केलाय सेपरेटली. म्हणजे ए आणि बी ह्या सेपरेटली थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आल्या सी बॉडीच्या. समजतंय? या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ए आणि बी मध्ये कॉन्टॅक्ट आहे का? या ठिकाणी ए आणि बी बॉडी मध्ये कॉन्टॅक्ट नाही दोघांमध्ये. समजतंय? त्यामुळे इथे काय वर्ड यूज केलाय? इफ टू बॉडीज ए अँड बी आर सेपरेटली इन थर्मल इक्विलिब्रियम विथ थर्ड बॉडी. थर्ड बॉडी कोणती आहे? सी. त्या सी बॉडीच्या आपण कॉन्टॅक्ट मध्ये आणल्या ए आणि बी सेपरेटली, आणि दोन्ही बॉडी काय आहेत? एकमेकांपासून सेपरेट आहेत. ए आणि बी बॉडी हे दोन्ही एकमेकांपासून सेपरेट आहेत, त्यामुळे तिथं वर्ड आला टू बॉडीज आर सेपरेटली इन थर्मल इक्विलिब्रियम विथ थर्ड बॉडी. म्हणजे या ठिकाणी ए आणि बी आपण काय केलंय? जे सी बॉडी आहे त्याच्या थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आणल्या त्या सगळ्यात शेवटी. समजलं? ए आणि बी बॉडी ह्या सेपरेटली आपण काय केल्या? सी बॉडीच्या थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आणल्या. समजलं? आणि कशा आणल्या त्या मी आताच सांगितलं तुम्हाला. ए बॉडी अगोदर सीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणायची, म्हणजे ए आणि सी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये होईल. त्यानंतर जी दुसरी बॉडी होती बी, ही काय केली आपण? थर्ड बॉडीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणली, पण त्या ठिकाणी बीचा आणि ए बॉडीचा आपण कॉन्टॅक्ट होऊ दिला नाही. समजतंय? त्यामुळे इथे वर्ड काय आला? ए आणि बी ह्या दोन्ही बॉडी आपण सेपरेटली काय केल्या? सी बॉडी जी आहे थर्ड बॉडी तिच्या काय केल्या? आपण कॉन्टॅक्ट मध्ये आणल्या आणि त्या सी बॉडीच्या थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आणल्या आपण. समजलं? आणि सगळ्यात शेवटी काय झालं मग? देन दे मस्ट बी इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इच अदर. दे म्हणजे कोण? तर तीन बॉडीज ए बी आणि सी. समजलं? दे मीन्स थ्री बॉडीज, ए बॉडी, बी बॉडी, सी बॉडी. मग त्या ज्या थ्री बॉडीज आहेत ए बी सी, त्या काय झाल्या? मस्ट बी इन थर्मल इक्विलिब्रियम. त्या एकमेकांच्या थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आल्या विथ इच अदर. समजलं? हे जे स्टेटमेंट आहे ह्या स्टेटमेंटला आपण काय म्हणतो? झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनेमिक. समजलं? त्यानंतर आता अजून एक लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्हाला झेरॉथ लॉ समजला? आता याचं एक्झाम्पल, याचं एक्झाम्पल काय आहे झेरॉथ लॉचं? याचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे? थर्मोमीटर. काय आहे एक्झाम्पल? थर्मोमीटर. समजतंय? थर्मोमीटर हे त्याचं एक्झाम्पल आहे. आता थर्मोमीटर हे कसं एक्झाम्पल होऊ शकतं? हे तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल. थर्मोमीटर काय सांगतं? टेम्परेचर मेजर करतं. सपोज त्यासाठी तुम्ही कन्सिडर करा परत एक या ठिकाणी तुम्हाला पहा, मी एक रेक्टँग्युलर बॉक्स काढतोय रेडचा, रेड कलरनी. समजलं? या ठिकाणी एक भांड आहे, एक पॉट आहे, त्या पॉट मध्ये काय आहे? लिक्विड आहे. समजतंय? एक लिक्विड आहे ज्याचा आपल्याला टेम्परेचर मेजर करायचं आहे. मग टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण काय यूज करतो? थर्मोमीटर. काय यूज करतो? थर्मोमीटर. तर हा थर्मोमीटर आपण कुठं? त्या लिक्विड मध्ये बुडवला का? त्या लिक्विडचं आपल्याला तापमान मोजायचं आहे, त्यासाठी आपण तो थर्मोमीटर त्या लिक्विड मध्ये बुडवला.
तर थर्मामीटर जो असतो तो कशाचा बनलेला असतो? काचेचा, ग्लासचा. त्या ग्लासच्या आतमध्ये काय असतं? मर्क्युरी. समजलं? म्हणजे या ठिकाणी किती बॉडीज आल्या? 3 बॉडीज. समजलं? कोणत्या 3 बॉडीज? सपोज बॉडी ए काय असेल? लिक्विड. बॉडी बी काय असेल? सपोज मर्क्युरी. किंवा आपण ग्लास घेऊया. बॉडी बी ग्लास घेतली मी. बॉडी बी कोणती घेतली मी? ग्लास. बॉडी सी कोणती असेल? सपोज मर्क्युरी. झाल्या का 3 बॉडीज इथे? समजतंय? तर या ठिकाणी किती बॉडी आहेत? 3 बॉडीज आहेत. बॉडी ए जी लिक्विड आहे, बॉडी बी जी ग्लास आहे, बॉडी सी जी मर्क्युरी आहे. समजलं? तर या ठिकाणी होतं काय? सुरुवातीला पहा, बॉडी ए आणि बॉडी बी चा कॉन्टॅक्ट आहे. समजतंय? म्हणजे बॉडी ए जे लिक्विड आहे त्याचं सपोज ते लिक्विड जर गरम असेल, हॉट असेल, एकदम ते गरम आहे टेम्परेचर त्या लिक्विडचं, तर बॉडी ए च्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण आहे? ग्लास आहे. तर नंतर काय होईल? ग्लासचं टेम्परेचर सुरुवातीला कमी होतं, नंतर ते लिक्विडचं हीट कशाला मिळाली? ग्लासला मिळाली. ग्लास काय झाली? गरम झाली. गरम झाल्यामुळे जे काही ग्लासचं जे काही टेम्परेचर आहे ते कुठपर्यंत जाईल? लिक्विडचं टेम्परेचर एवढं होईल. समजतंय? म्हणजे बॉडी बी आणि ए काय झाली? थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आली. म्हणजे बॉडी ए चं टेम्परेचर आणि बॉडी बी चं टेम्परेचर काय होईल? सेम होईल. समजलं? त्यानंतर बॉडी बी च्या आतमध्ये काय आहे? मर्क्युरी आहे. म्हणजे तो मर्क्युरी कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये? ग्लासच्या. समजतंय? मग बॉडी बी चं टेम्परेचर आणि ए चं टेम्परेचर सारखं आहे. समजलं? म्हणजे बी पण आता ग्लास पण काय झाली? गरम झाली. आता ग्लास गरम झाली तर ग्लासच्या आतमध्ये कोण आहे? मर्क्युरी आहे. मग ग्लासची हीट कोणाला भेटेल? मर्क्युरीला भेटेल. म्हणजे बॉडी सी ला भेटेल. मग बॉडी सी चं पण काय होईल? टेम्परेचर वाढेल. मग तो मर्क्युरी काय होईल? आता नॉर्मल फंडा काय असतो की एखादी बॉडी जर गरम झाली तर ती काय होते? प्रसरण पावते. मग जर मर्क्युरी आहे त्या ठिकाणी तो मर्क्युरी काय होईल? प्रसरण पावेल. समजतंय? आणि जेवढी त्याला हीट जास्त भेटेल तेवढं तो मर्क्युरी काय होईल? प्रसरण पावेल. मग त्याची साईज काय होईल? वाढत वाढत जाईल. आणि त्या ट्यूबच्या आतमध्ये काय होईल? मर्क्युरी त्या ट्यूबच्या आतमध्ये छोटीशी एक स्मॉल लाईन असते बा, स्मॉल त्या ठिकाणी एक केसासारखा एक छोटासा त्या ठिकाणी एक पोकळी असते. ओके, एकदम अतिशय बारीक. त्या पोकळीमध्ये काय होईल? मर्क्युरी वरती 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 चढत जाईल. का वरती वरती जाईल? कारण मर्क्युरीचं काय होतं? प्रसरण पावतं मग मर्क्युरी. आणि मर्क्युरी काय होतं? त्या ट्यूबच्या वरती वरती आतमध्ये तो वरच्या दिशेने त्याचं मोमेंट होते. वरच्या दिशेने तो वाहत जातो मर्क्युरी. समजतंय? किंवा या ठिकाणी फिगर पहा सुरुवातीची अगोदरच्या स्लाइड मध्ये. या ठिकाणी तुम्हाला मर्क्युरी दिसतोय. समजतंय? या ठिकाणी मर्क्युरी, हा मर्क्युरी मधला जो काही पारा आहे, मर्क्युरी म्हणजेच पारा, जो काही पारा आहे त्या थर्मोमीटर मधला, तो पारा काय होतो? वरती वरती जातो मर्क्युरी मध्ये. का? कारण की तो पारा काय करतो? त्या ग्लासची हीट घेतो आणि हीट घेतल्यामुळे तो पारा काय होतो? त्याचं प्रसरण घडतं. प्रसरण झाल्यामुळे त्याची साईज म्हणजे त्याचं व्हॉल्यूम हे वाढतं, त्याचा आकार हा वाढतो आणि ते वरती वरती जातं. समजलं? तर या ठिकाणी काय होतंय की बॉडी ए आणि सुरुवातीला काय होतं की लिक्विड जे गरम होतं ते आणि ग्लास बी हा एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होता आणि दोघांचं टेम्परेचर सुरुवातीला वेगळं असतं. कालांतराने काय होतं? बॉडी ए आणि बी ह्या दोन्ही थर्मल इक्विलिब्रियम मध्ये येतात. ह्याचा अर्थ ए लिक्विडचं आणि ग्लासचं टेम्परेचर सारखं होतं. त्यानंतर जी बॉडी बी आहे, ग्लास आहे, त्या ग्लासच्या आतमध्ये मर्क्युरी आहे. मग बॉडी बी आणि सी याचं टेम्परेचर थोडं वेगळं राहील. मग त्या ठिकाणी काय होईल? मर्क्युरी काय करेल? ग्लासची हीट काढून घेईल आणि मर्क्युरी काय होईल? ती गरम होईल. समजतंय? आणि मग त्या ठिकाणी कालांतराने काय होईल? ग्लास आणि मर्क्युरी ह्या दोन्ही काय येतील? थर्मल इक्विलिब्रियम मध्ये येतील. समजतंय? थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आले तर मर्क्युरी काय होईल? ज्या ठिकाणी मर्क्युरी पोहोचली आहे ज्या हाईटला, त्या हाईटला जाऊन ती थांबेल. ती परत त्याच्यापेक्षा वरती जाणार नाही. ज्यावेळेस ग्लासचा आणि मर्क्युरीचं टेम्परेचर सारखं होईल.
आणि एकदा सारखं टेम्परेचर झालं त्यानंतर मर्क्युरीचं तापमान हे वाढणार नाही. समजतंय? म्हणजेच ज्या वेळेस बॉडी ए आणि बी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये होती त्यानंतर बॉडी बी आणि सी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आली, याचा अर्थ काय की त्या तिन्ही बॉडी काय असतील एकमेकांच्या थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतील. म्हणजे बॉडी ए चं टेम्परेचर सपोज 50 असेल आणि बॉडी ए आणि बॉडी बी जी काही ग्लास आहे त्या दोन्ही जर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आल्या तर बॉडी ए चं टेम्परेचर जर 50 आहे तर बॉडी बी चं पण किती होईल? 50 होईल. समजतंय? आणि जर बॉडी बी आणि बॉडी सी ह्या दोन्ही जर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आल्या तर बॉडी बी चं जर टेम्परेचर 50 आहे तर मर्क्युरीचं पण किती होईल? 50 होईल. समजतंय? आणि मर्क्युरीचं टेम्परेचर जर 50 झालं तर मर्क्युरी जेवढ्या प्रमाणात 50 झाल्यानंतर जेवढ्या प्रमाणात तो ग्लासमध्ये जर सपोज तो ज्या हाईटला जाईल एका हाईटला आणि ज्या हाईटला त्या ठिकाणचं टेम्परेचर किती दाखवेल त्या मर्क्युरीवरती त्या ठिकाणचं टेम्परेचर किती असेल? 50 दाखवेल तुम्हाला बरोबर. समजतंय? आणि त्या ठिकाणी मर्क्युरी काय होईल? त्या हाईटला तो थांबेल जाऊन त्या हाईटला आणि ज्या हाईटला तिथे मार्क केलेलं असेल 50 डिग्री. मग तुम्हाला लगेच काय काय लिक्विडचं त्या पाण्याचं तापमान किती आहे, त्या लिक्विडचं तापमान किती आहे? 50 डिग्री सेल्सिअस आहे. समजलं? मग तुम्हाला लगेच कळेल ना तेवढं. समजलं थर्मोमीटर कसा वर्क करतो? मग थर्मोमीटर मध्ये ही कन्सेप्ट लागू होते. कोणता? झरत लॉ. समजलं? थर्मोमीटर हा झरत लॉ वरती वर्क होतो, लक्षात ठेवा. समजलं? आणि कसा वर्क होतो ते मी तुम्हाला सांगितलं एक्सप्लेन करून. समजलं? जे थर्मोमीटर आहे, आता फ्रिक्वेंटली हा प्रश्न विचारला जातो. ओके, थर्मोमीटर इज बेस्ड ऑन, थर्मोमीटर हा कोणत्या प्रिन्सिपल वरती किंवा कोणत्या लॉ वरती बेस्ड आहे त्याचं वर्किंग, तर तो कोणत्या लॉ वरती बेस्ड आहे? तर झरत लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. ओके मित्रांनो, इथपर्यंत समजलं तुम्हाला? आपण आजचे दिवस एवढं स्टॉप करूया इथे. आणि आज दोन्ही लेक्चर हे थर्मलचेच असणार आहेत, त्यानंतर पुढं नेक्स्ट लेक्चर हे तुम्हाला नसणार आहे. तरी जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही या ठिकाणी स्वतःला अनम्यूट करा 1 बाय 1 आणि मला प्रश्न विचारू शकतात. तुम्हाला जे आजचं शिकवलंय मी त्यामधलं जर काही पार्ट मला समजला नसेल तर तुम्ही मला त्याबद्दल विचारा. तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता. कोणाला डाऊट आहे का? कोणाला काही डाऊट आहे का आज जे शिकवलंय ते? संकेत, आमिर, त्यानंतर अमित, आनंद, आशुतोष, गौरव, ओम, नाही सर. प्रकाश, साहिल, शिवम, वैष्णव, नाही का? ओके. विघ्नेश, ओके ठीक आहे. कोणाला काही डाऊट नाहीये? नाही ना? ओके ठीक आहे. आपण आजचं लेक्चर या ठिकाणी स्टॉप करूयात. आणि हा प्रश्न लक्षात ठेवा की लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स हा फ्रिक्वेंटली तुम्हाला एक 4 मार्कला किंवा 2 मार्कला विचारतात. लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स स्टेटमेंट लिहायचं आहे. ते स्टेटमेंट या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. स्टेटमेंट पहा, लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स स्टेटमेंट.
if two bodies are separately in thermal equilibrium with third body, then they must be in thermal equilibrium with each other. हे त्याचं स्टेटमेंट आहे. हे स्टेटमेंट तुम्हाला लिहायचंय आणि तुम्हाला विचारलं एक्सप्लेन करा लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, तर त्याचं स्टेटमेंट लिहायचं. तसंच हे जे एक्सप्लेनेशन दिलंय मी तुम्हाला की ए बी सी 3 बॉडी आहेत वेगवेगळ्या टेम्परेचरला. पहिल्यांदा ए आणि सी आपण ब्रॉट केली एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये. त्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की जी हायर टेम्परेचरची बॉडी आहे त्याची हीट कोणाला मिळते, लोअर टेम्परेचरच्या बॉडीला मिळते. म्हणजे त्या ठिकाणी हीट ट्रान्सफर होते हायर टेम्परेचरच्या बॉडीकडून लोअर टेम्परेचरच्या बॉडीकडे. समजलं. त्यानंतर त्या दोन्ही बॉडी काय आल्या, काही वेळानंतर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आल्या. ते तुम्हाला लिहायचंय. त्यानंतर काय केलं आपण, बॉडी बी आणि सी हे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणली. त्यानंतर काही वेळानंतर बॉडी बी आणि सी हे पण काय झाले, थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आल्या. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण काय म्हणू शकतो, बॉडी ए बी सी ह्या एकमेकांच्या थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आल्या. आणि त्यासाठी तुम्ही ही जी फिगर आहे ही तुम्ही काढू शकता, ह्या दोन फिगर. तसं तुम्ही ही फिगर सुद्धा काढू शकता. समजलं. आणि त्याचा एक्झाम्पल काय आहे, थर्मोमीटर. एवढं तुम्हाला लिहिलं तर तुम्हाला 4 मार्कला हा जो प्रश्न विचारला तुम्हाला 4 मार्क मिळून जातील. ओके, आपण आजचं लेक्चर इथे स्टॉप करूयात. ओके, थँक्यू.